मी बीडला जाणार आहे. शेवटी जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्यासारख्यावर अमाप प्रेम केलं. 6 वेळेला या राज्याचं उपमुख्यमंत्री पद दिलं, मंत्रीपद दिलं, खासदारकी दिली, आमदारकी दिली, राज्यमंत्रीपद दिलं, विरोधी पक्ष नेतेपद दिलं. गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्ही जातीपातीचा नात्या गोत्याचा कधी विचार केला. आम्ही सतत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहे. जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान घटनेचे 40 कोटी जनतेला आहे, हे पण आपल्याला विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही. आज देखील हे शहर अनेक जाती धर्माच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारं हे शहर आहे आणि या शहराचा मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून हे माझ्या अंबाजोगाईचा लौकिक आहे. ह्या जयवंती नदीच्या काठावर वसलेलं हे माझं अंबाजोगाई शहर माता श्री योगेश्वरी देवीच्या निवासानं पावन अशी ही नगरी आहे. अंबाजोगाईला सांस्कृतिक, आध्यात्मिक, साहित्यिक आणि शैक्षणिक अशा प्रकारचा वारसा मिळालेला आहे. प्राचीन काळी अंबाजोगाई हे शहर अंबानगरी म्हणून ओळखलं जायचं. त्याच्यानंतर त्याचं नाव जयवंती नगर झालं म्हणून ते ओळखलं जायचं. परंतु 1962 साली या राज्याचे संयुक्त महाराष्ट्राचे मंगल कलश ज्यांनी आणला ते चव्हाण साहेबांनी या नगरीचं नाव हे अंबाजोगाई अशा प्रकारचं केलं आणि त्याच्यापासून या सगळ्या शहराला अंबाजोगाई म्हणून ओळखलं जावं लागलं. मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना याच अंबाजोगाईमध्ये केली आणि त्याच्यातून या शहराला मराठी भाषेची जननी असं देखील म्हटलं जातं. शेवटी मराठी तुमची मातृभाषा आहे, माझी मातृभाषा आहे. ती सतत पुढे कशी टिकेल याबद्दलचा आपण प्रयत्न करतो. मराठी भाषा हा विभाग आम्ही काढलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही सहकार्य करायला पाहिजे ते आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करत असतो. तसंच इथल्या हजरत जमान शाह वाली दर्ग्याचा देखील श्रद्धेने लोक इथे येत असतात. असा सामाजिक सलोख्याचा वारसा या शहराने आजपर्यंत जपलेला आहे. मला आठवत आहे महाराष्ट्रामध्ये 2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. मित्रांनो, आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निवडून जातो त्यावेळेस कोणी मुख्यमंत्री होतं, उपमुख्यमंत्री होतं, मंत्री होतं, त्याच्यामध्ये आमदार होतं, राज्यमंत्री होतं. परंतु ठराविक लोकांना संधी मिळते. जागा 288 असतात. खासदारकीला जागा 48 असतात. ठराविकच लोक खासदार होऊ शकतात. परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला शहरी भागातल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना असते की माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला समाजातले प्रश्न सोडवण्याच्या करता संधी मिळाली पाहिजे, विकासाची कामं करता आली पाहिजे. पण 2017च्या नंतर 22ला निवडणुका लागायला पाहिजे होत्या. दुर्दैवाने जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, अंबाजोगाईमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे करून आला. अतिशय जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली. जबरदस्त किंमत त्या करोनाची आपल्याला मोजावी लागली. कधी अशा प्रकारचा आजार लोकांनी पाहिला नव्हता, जगाने पाहिला नव्हता. अनेक जणांना प्राण गमवावे लागले. परंतु त्याच्यातून आपण राज्याला सावरण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय क्षेत्र किती महत्वाचं आहे हे करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं आणि तेव्हापासून हॉस्पिटल किती खासदार आले आणि गेले, किती नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलं आम्ही करू झालं. परंतु मी यंत्रणा कामाला लावली. केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं की तुमचा निम्मा निधी, राज्य सरकारचा निम्मा निधी. अहो, स्वस्त सगळ्यात जर कुठलं प्रवासाचं माध्यम आहे गोरगरिबांच्या करता तर ती रेल्वे. एसटीचा तरी प्रवास जरा महाग असतो, सगळ्यात स्वस्त रेल्वेचा. ती रेल्वे आपण सुरू केली. आता आपल्याला ती लाईटच्या वर त्याच्यामधनं त्या ठिकाणी घ्यायची, इलेक्ट्रिकची व्यवस्था त्याच्यामध्ये करायची. ती रेल्वे अहिल्यानगर पुरती थांबवायची नाही, आपल्याला ती पुण्याला न्यायची. मी पुण्यामध्ये हडपसरला आता आम्ही नवीन रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी करतोय. आता पुण्यामध्ये आहे त्या स्टेशनला जागा नाहीये, आपल्याला मुंबई परत यायची आहे. त्याच्याशिवाय माझ्या बीड जिल्ह्याचा, माझ्या अंबाजोगाईचा विचार त्या ठिकाणी काय परत होऊ शकत नाही.
हे करत असताना आम्ही त्याच्यात लक्ष घातलं. अहो, बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ पण नाही. लोक म्हणतील आम्ही कधी गरिबांनी विमानाने जायचं. जरूर, तुम्ही जर जाऊ शकला नाही तरी उद्योगपती असतात, त्यांना तातडीनं विमानाने जावं लागतं. तर ते गुंतवणूक करतात, तर कारखानदारी येईल, तर त्याच्यातनं इथल्या रोजगार निर्माण होईल, तर बेकारांची बेकारी हटेल. त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं, चांगले रस्ते करावे लागतात, पाण्याच्या सुविधा कराव्या लागतात, स्वच्छतेला महत्व द्यावं लागतं. आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आरोग्य जे काही रुग्णालय किंवा इथलं मेडिकल कॉलेज आहे त्याला मदत करावी लागते. तुम्हाला माहिती आहे, मी आज हा प्लॅन केलाय 1000 कोटी रुपये माझ्या इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाला आपण करतो. तुम्ही काही वर्षांनी म्हणाल खरंच अजित पवारने बोलण्यासारखं करून दाखवलं, इतकं तिथलं सगळं चित्र बदलून टाकेल की आजूबाजूच्या भागातले लोक गोरगरीब तिथं उपचार घेण्याच्या करता येतील, त्यांना उपचार चांगला करून मिळेल, अतिशय कमी पैशामध्ये उपचार करून मिळेल. त्याकरता काही अडचणी येऊन देणार नाही. राज्य सरकारची जी भूमिका आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये दुसरं हॉस्पिटल नाही, मेडिकल कॉलेज नाही. आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज करायचं ठरवलंय. एका मेडिकल कॉलेजला साधारण 1000 कोटी रुपये खर्च असतो आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये करतो. कारण लोकसंख्या जेवढी वाढली त्या प्रमाणात डॉक्टर नाहीये. देशाची लोकसंख्या 140 कोटी, तुमच्या माझ्या राज्याची लोकसंख्या 13 कोटी. त्या प्रमाणात डॉक्टर जर बघितले तर माझ्या आजही दुर्गम भागात, डोंगरी भागात, आदिवासी भागात अशा पद्धतीने तिथं डॉक्टर पोहोचू शकत नाहीये. त्याच्याकरता तिथल्याही लोकांना जागा पाहिजे. इथं आमचे 20% 15% मागासवर्गीय समाज आहे, इथं इतर ओबीसी समाज आहे, भटका समाज आहे, इथं सर्वसाधारण समाज आहे. वेगवेगळ्या जाती धर्माची लोक इथं आनंदाने राहतात. इथं सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन लोकविकास महाआघाडी ही अंबाजोगाईमध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये जो उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता दिलेला आहे त्यांनी पूर्वी 4 वेळेला या अंबाजोगाईचं नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे. कधी त्यांनी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केलेला नाही. सर्व घटकाला आमचे पापा मोदी हे बरोबर घेऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित असणारे स्टेजवर मान्यवर असले तरी त्यांनी एक चांगला उमेदवार, सर्वांना हवा असं वाटणारा उमेदवार या नात्याने पापा मोदींना या लोकविकास महाआघाडीचं प्रमुख केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना या शहराचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता सांगितलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीत 32 जागा तुम्हाला इथं निवडून द्यायच्या. 31 आहेत 15 विभागातनं, 31 नगरसेवक नगरसेविका आणि 1 नगराध्यक्षाचे पापा मोदी, त्यांचं राजकिशोर कांताप्रसाद मोदी अशा प्रकारचं रेकॉर्डला नाव आहे. असे ते अनुभवी आहेत. इतर त्यांच्या जोडीला 7 अनुभवी दिलेले आणि 24 नवे चेहरे दिलेले. नवीन कार्यकर्त्याला देखील समजलं पाहिजे की आपल्या वॉर्डात, आपल्या प्रभागामध्ये उद्याच्याला गटारचा काही प्रश्न आला, रस्त्याचा आला, पिण्याच्या पाण्याचा आला, त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याच्या बद्दलचा आला, स्वच्छता करण्याच्या बद्दलचा आला, तिथल्या काही मूलभूत समस्या सोडवण्याचा आला, तर तो करण्याच्या करता हा कार्यकर्ता शिकला पाहिजे. तो ह्या 7 अनुभवी आणि आमचे 4 वेळेला नगराध्यक्ष झालेले पापा मोदींच्या मार्गदर्शनाखाली हे चांगल्या पद्धतीने शिकतील. त्याबद्दल आपण काळजी करू नका. चांगल्या पद्धतीनं हे विकास करतील. मध्ये 4 वर्ष प्रशासकीय राजवटीमुळं माझ्या अंबाजोगाईचा विकासाची गती मंदावलेली. तो बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. तो भरून काढण्याच्या करता केंद्रातनं राज्यातनं पण मदत झाली पाहिजे. फक्त अंबाजोगाईचं बजेट फार कमी आहे. अंबाजोगाईचंच नाही, बारामतीचं पण कमी आहे. माझं लोहाचं, कंधाचं, जिंतूरचं, देगलूरचं सगळ्यांचं कमी. पण लोकसंख्या शहरीकरण वाढतंय. तिथल्या माझ्या गरिबांना हक्काची गरज देण्याच्या करता तिथं जागा दिली गेली पाहिजे. केंद्र सरकार, राज्य सरकारची योजना आहे. जे भूमिहीन आहेत त्यांना जमीन द्यायची, घर बांधायला आणि पैसेही द्यायचे. ती योजना आपण राबवू शकतो. त्याच्यामध्ये त्यांना लाईटचं बिल येऊ नये म्हणून सोलर पॅनल आपण वर बसून देतो. ती योजना आपली आहे.
त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. त्याचबरोबर मगाशी पापा मोदी बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं इथले जे काही प्रश्न आहेत किंवा पृथ्वीराज साठे काय सांगत होते, त्यांनी सांगितलं बुट्टेनाथ साठवण तलावाला मान्यता मिळाली पाहिजे. MIDC औद्योगिक प्रकल्पामध्ये इंडस्ट्रियल पार्क त्याला मंजुरी मिळाली पाहिजे. काळवटी साठवण तलावाची उंची वाढवण्याच्या करता निधी मिळाला पाहिजे. स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याच्यासाठी विशेष निधीची तरतूद झाली पाहिजे. शहरातील प्रशस्त रस्ते, पाणी, वीज यासाठी भरीव अशा प्रकारे पाठबळ मिळालं पाहिजे, निधी मिळाला पाहिजे. अंबाजोगाई नगर परिषदेच्या साठी आमच्या राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून जे जे काही चांगलं आणि भरीव काम करता येईल ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मागं विलासराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. विलासराव देशमुखांनी पण मनापासून त्याच्यावर प्रेम केलं, मनापासून त्यांची कामं केली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काळाच्या नियतीच्या पुढे कुणाचं चालत नाही. प्रत्येकाला इथं बसणाऱ्याला बोलवणं आलं तर जायचंच आहे. विलासरावांच्या नंतर पापा मोदी माझ्या बरोबर आले. मी आज त्यांना मदत करतोय. मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे. त्याच्यामध्ये कुठेही मी कुणाला अडचणीमध्ये आणत नाही. आणि त्यामुळं पापा मोदींची स्वतःची ताकद, स्वतःच त्यांची इच्छाशक्ती. मित्रांनो, काम करायला राजकीय इच्छाशक्ती लागते, त्याला इंग्लिशमध्ये पॉलिटिकल विल म्हणतात. हे आम्हाला अंबाजोगाईच्या बाबतीमध्ये दाखवायचंय. काही वेगवेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतील. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या शहराच्या मध्ये गेले 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि ती प्रशासकीय राजवट राहिल्यामुळं इथले अनेक प्रश्न ज्याचा उहापोह मी केला, आमच्या पापा मोदींनी केला, आमच्या रोमननी केला, माझ्या आधीच्या इतर वक्त्यांनी केला. अंबाजोगाई स्वच्छ सुंदर आरोग्यदायी अशा प्रकारचं शहर पुन्हा आपल्याला करायचंय. शहरातील कचऱ्याचं वैज्ञानिक व्यवस्थापन करण्याच्यासाठी आधुनिक ट्रॅश रिसायकल प्रोग्राम हा आपल्याला सुरू करायचा आहे. आता या सगळ्या गोष्टी करता येतात. आता जगामध्ये AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आता इथं डॉक्टर वगैरे मंडळी बसली, त्यांना माहिती आहे याच्यातलं. आता ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं काय काम करता येईल हे त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून दाखवतं. आपल्याला इथं बसणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींचं, महिलांचं सक्षमीकरण करायचंय. महिला उद्योग केंद्र आपल्याला उभारायचंय. महिला लघु उद्योगांच्या करता विक्री आणि वृद्धीसाठी आपल्याला स्वतंत्र सुविधा केंद्र इथं निर्माण करायचंय. तरुणांच्या करता दर्जेदार क्रीडा सुविधा आपल्याला द्यायच्या. तिथं चांगल्या प्रकारचं स्टेडियम आपल्याला उभं करायचंय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी आपल्याला द्यायच्या. त्याच्यामध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था करायची. त्याची भूमिका, शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका अनेकांनी बरोबर घेऊन चाललेले, ती खालपर्यंत आपल्याला पोचवायची. आपल्याला वेगवेगळ्या समाजामध्ये भेदभाव करायचा नाही, ते आपल्याला मान्य नाहीये. अंबाजोगाईमध्ये सर्व व्यापारी आणि उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा आपल्याला द्यायच्या. शहरात आधुनिक पार्किंगची व्यवस्था आपल्याला करायची आहे. मंडईत त्वरित स्वच्छता व्यवस्था लागू करून शहरातील समस्यांचा निपटारा आपल्याला करायचा आहे. आणि ते काम लोकविकास महाआघाडी करणार आहे. त्याकरता समविचारी पक्षांची ही लोकविकास महाआघाडी झालेली आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या लोकविकास महाआघाडीला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आणि ही इथल्या एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक ऐक्याची परंपरा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ह्याला हातभार लागावा. अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. मी तुमचा पालकमंत्री म्हणून माझी जी जबाबदारी ती जबाबदारी मी पार पाडेन. मी बघा आता CIIT आणलेलं आहे. 35 कोटी रुपये आपण घालतो, 165 कोटी रुपये टाटा तिथं देत आहे. आणि किशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये पापा मोदी अंबाजोगाईच्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला चिन्ह अजून मिळालं नाही ना. उद्याच्या 26ला मिळणार आहे, कारण सुप्रीम कोर्टात मॅटर आहे. ते चिन्ह मिळाल्यानंतर ते चिन्ह सगळीकडे पोचवा. ते चिन्ह सगळ्यांच्या पर्यंत पोहोचून त्या चिन्हाला बटन दाबण्याचं काम आपण करा. पापा मोदी अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला
तुम्ही लोकविकास महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करा. एकटे पापा मोदी निवडून जाऊन चालणार नाही. हे टीमवर्क असतं. त्यांना साथ देणारे, त्यांना जोडीला असणारे सगळ्यांनी तिथं मदत, त्यांना सपोर्ट केला तर काम चांगलं होतं. इथे एकदा तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये मागे जनार्दन वाघमारेंना उभं केलं होतं. ते आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि खालची सगळी टीम विलासरावांची निवडून आली. नगराध्यक्ष एकाचा आमचा आणि खालची टीम विलासरावांची. कसं काय जमायचं? त्याच्यामुळं पट्ट्याबोळ होतो. त्यामध्ये माझं तुम्हाला विनंती आहे की तुमचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लागण्याच्या करता हे टीमवर्क तुम्ही निवडून आणण्याचं काम करा. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि आता मी जे काही सांगितलेले ते प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही अनेक प्रकारे तुम्हाला सहकार्य करू. पापा मोदी हे देखील सर्वांना सोबत घेऊन जाणारे एक नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी तुमच्यामध्ये कामं केलेली आहेत. अनुभव आहे, त्यांना जाण आहे. नेत्याच्या पाठीशी आपण अशा उभं राहिलं पाहिजे हे देखील आजच्या सभेच्या निमित्तानं सांगतो. आपणच आपल्या माणसाला मोठं करायचं असतं. असं तसं कोणी मोठं होत नाही. समाज त्या भागातला त्याच्या पाठीशी उभा राहिला तर तो नेता मोठा होतो आणि मग तो तुमचे प्रश्न सोडू शकतो. विकास कामं करत असताना जनतेवर अन्याय झाला नाही पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. मला जाता जाता एवढंच तुम्हाला सांगायचंय की मधल्या काळामध्ये अतिवृष्टी झालेली होती. माझा बळीराजा अडचणीत आलेला होता. त्याला मदत करणं आमचं कर्तव्य होतं. त्या बांधिलकीच्या नात्याने आम्ही पहिल्यांदा 33,000 कोटी रुपयाची मदत केली. परंतु दिवाळीनंतर पुन्हा पाऊस पडला. पुन्हा माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्याच्यामुळे पुन्हा आम्ही त्यांना 11,000 कोटी असं 44,000 कोटी रुपयाची मदत माझ्या लाखाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या करता आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आणि ही सगळी मदत करत असताना मला अंबाजोगाई शहराला पर्यटनाला पण चालना देण्याचं काम करायचंय. ते गरजेचं आहे. जर इथं पर्यटन वाढलं तर त्याच्यातनं स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. काही ना काही तुमच्या हाताला काम मिळणार आहे. आज ते कवी मुकुंदराज संत दासोपंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या परिसरामध्ये अनेक प्राचीन शिल्प आहे, मंदिर आहे, इतर ऐतिहासिक असा वारसा असणारी स्थळ आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं तुमचं माझं काम आहे. नेतृत्वाखाली करायचं आहे. माझ्या सकट तुमच्या सकट सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहूया आणि आपल्या अंबाजोगाईचा कायापालट करून घेऊया आणि माझ्या या शहराचा सर्वांगीण विकास करून घेऊया. हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. धन्यवाद दादा. लग्नामध्ये